शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झाली आणि आज तुम्हाला तर माहिती आहे, काल आमच्यात आळूची पानं आणली होती आणि त्याच्या मस्त आता वड्या करायच्यात. सगळं साहित्य काढून घेतलंय. मिरच्या, कालच आणल्यात त्यांना, मी कालच दाखवली होती, पण सकाळी पण नाही झालं. रात्री तर रात्री ती भाजी ती केली ती. आता का इकडे लसूण सोलून घेतलाय, मिरच्या, कोथिंबीर. तर मस्तपैकी कसं कसं करायचं तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मी दाखवते. अजून चूल पेटवायची. या घर वाळलं बरं का, मी म्हणलं वाळतंय का नाही, पण वाळलं आता. अजून भांडी घासायच्या ती. म्हणलं आधी गाईला गुळी ठेवून यावं, वरडायला लागली लगेच. कसं होतं तिच्या पुढचं खाया संपलं की वराटी आणून बांधलीन गिनी गोल टाकला होता. ह्यातले मुंगे थांबा. मी म्हणलं पाठवा लावताय का. आता हे चुलीवर नाही, गॅसवर मांडायचे का. चुलीवर दोन चार बकरी कुठे. आता डायरेक्ट कुकरला लावायचं. ह्याच्यात सगळं कालवून घेतलं. जिरी, हळद, परत नानिक, लसूण, मिरची, कोथिंबीर. खाली पाणी ओतायचं कुकर मध्ये. ओतलंय की त्याची डेट काढून घ्यावं लागते. डेटा सकट नाही जमत टाकून ते. कुणाला आवडतात आळूच्या वड्या खायला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. चांगल्या असत्या वड्या खाल्लेल्या. मला दिसली काल पानं म्हणून मी म्हणलं दीदीच्या मम्मीला म्हणलं द्या. त्या दिवशी केल्या होत्या, काकी आल्या त्यावेळेस वड्या. ती आमच्या घरच्याच पानाची होती, ती गावली होती. पण आता एवढी नाही ती, हाय ती बरं का, पण माझी बारीक बारीक आहे ती. आणि 4-5 दिवसांनी गावतेली बाबा. दीदीच्या मम्मीने झाडं खोडलेली की, पण कवा नाही म्हणजे काढलेली ना. नाही आले की परत त्यांच्यात फुटून. त्यांच्यातच आणल्यात की रात्री. पण सकाळी झाली नाही, कारण रात्री आपण ती भाजी ही केली तर त्याच्यामुळे भाजी लई शिल्लक होती. मग नुसतं टाकून द्यायचं काम होतं ना. लय इतकं नास्तच करायचं कालवणाचं म्हणजे. त्याच्यामुळे दुसरा डबा दाबून बसवावं लागेल. बसणार नाही दोंडाला, पीठ पण लय झाले. लय दाबून बसावले उकडत कोण कोण आळूच्या वड्या उकडून पण त्याला सापट ठेवावं लागतं. नाही म्हणजे अशा भरवून गोल गोल करून डायरेक्ट तळतात. पण ती काय होतं, लय अशा तेलकट होतात, लय तेलाच्या ते आवडतच नाही. लय तेल काटा नाही खाऊ वाटत. मग ही मस्तपैकी उकडायच्या आणि परत थोडं नॉर्मल तेल टाकायचं आणि परत परतायचं कढईत. चांगल्या छोट्याशा आपल्या. कोणाला कोरडं खातं, कोणी कोणी असं. सगळ्याच्यातच करते त्या आळूच्या वड्या बरं का. खाते ती सगळी एकाची पाणी घेऊन. काय काय जणांना लय आवडते ते एकाची पानं घेऊन खाते. 10 रुपयाला 4-5 पानं असतात है ना. 5 पानं असतात 10 रुपयाला होते. 10 रुपयाला 5 पानं. त्याला काय ना मस्त ह्याला पाणी असल्यावर कुठं येतं ते. आम्ही इथं राहायला आल्यापासून लावतो या. मला वाटतं कुठली जागा सुनी सोडली कशी लावायची. आमच्यात काय आळूची आहे ना, इथलं लाव तिकडं लाव तिकडं. पण आता काय झालं, आम्ही एकदम चांगल्या पाण्यात लावली. पाणी मोटर चालू झाली की तिथं पाणी गळतं, मोटर चालू झाली तिथं पाणी गळतं. पाईपच आहे ना तिथनं खणला आल्याला. त्याच्यामुळं सगळी जळून गेली ती. कुठं आम्हाला वाटलं ही जळून गेली, पण पाऊस पडला आणि जी फुटली ती फुटलीच. आता म्हणलं आता नाही जळायची. ती खालचा कांदा ज्या होता ती जमीन तसाच होता आणि वरत जळून गेलं. म्हणलं आता हे गेलं सगळं जळून. पण पहिला पाऊस आला आणि दुसरा पाऊस आला. आपली हराळी पण परत उगवली. आपल्या हराळीचं तर काय नादच करायचा. मी काय करते, आजीने उपटून काढली. आजी खंदू खंदू राहू दे किती हराळी. ती माणसं आवर्जून विकत आणून टाकतात आणि आजी टाकते खुरपून. नाही मग इकडं सगळी होती ती सावलीने जळत जळत जळत. मध्ये बदक होती, कोंबड्या होत्या. मी काय करते, कोंबड्या खायच्या. मम्मी शनिवार रविवार असताना घेतली का नाही, थोडी थोडी अशी काढती मुळासकट आणि इकडे लावते. नाही ती डायरेक्ट आखी तसलं चौकन हे आणली होती ना, ती 4-5 होती. हा की, पण ते आता कोण आणाय जाणार. ते तोडून लावलं होतं काळी माती भरून. मी पप्पाने आणणे लावलेलं. ती काळी माती नव्हती माहिती तिकडून आणून ओतली त्याच्यात. सारीकडे काळी काळी चिपाई सुद्धा भरतात त्या गोलात. सगळं काळीच माती आहे. चला गोळी घेऊन आली तर ही वड्या उकडायला घालती, म्हणजे धार काढायला जायला. मानती घ्यायचं